छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, ईशानेश्वर भगवान की जय। कैलासामध्ये सगळा आनंदी आनंद झालेला आहे। बिंदुकाला दिव्य असा देह प्राप्त झालेला आहे। चंचुला प्रसन्न झालेली आहे। शौनकादिक ऋषी सूतजींना विचारतायत, सूतजी भगवान भोले बाबांची लिंग स्वरूपामध्ये पूजा सर्वात अगोदर कोणी केली? त्यावेळेस सूतजी 88,000 शौनकादिक ऋषींना कथा सांगतायत। महाराज लक्षपूर्वक ऐका। पहिले कोठीच नवते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कान्होबा तेरे 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 ते। मग झालं काय? तेथे एक ढालगच निर्माण झाली। नाही तर पहिले कुठंच काही नव्हतं, सगळं शून्यच होतं। तुम्ही असं म्हणाल ही कथा आम्ही भागवतात ऐकली, पण ज्या पद्धतीने भागवतामध्ये सृष्टी निर्मितीची कथा आलेली आहे ना, त्याच पद्धतीने शिव महापुराणामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे। परंतु मी तुम्हाला धावत्या वेगात म्हणजे थोडस पुढे जाऊन सांगतो, तुम्हाला ही कथा ऐकलेली आहे तुम्ही। सूतजी सांगतात की काहीच नव्हतं, परंतु ब्रह्मदेव ज्यावेळेस त्या कमळामध्ये ज्यावेळेस ब्रह्मदेवांचा जन्म झाला, त्यावेळेस ब्रह्माजी शोधायला लागले की ज्या अर्थी आपली निर्मिती झाली त्या अर्थी आपला उत्पत्ती करणारा कोणीतरी असेल। उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा करता कोणीतरी नक्की असणार आहे। ब्रह्माजींनी अनेक वर्ष तपश्चर्या केली, शोधण्याचा प्रयत्न केला। नवे नवे त्या कमळाच्या दांडीतून हजारो वर्ष खाली खाली गेले, काही उपयोग झाला नाही। शेवटी भागवतात जसं वर्णन आलं की त्यांना आवाज आला, कशाचा? त्या कमळाच्या पानावर जे पाणी टपकत होतं त्याचे स्वर आले कानावर।
दोन स्वर आले त आणि प. तप टप 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 तो आवाज, तो ध्वनी प्रगट झाला. ध्वनीच्या रूपामध्ये भगवान सर्वात अगोदर प्रगट झाले. लक्षात आलं ब्रह्माजींना तप करावं लागेल. तप केलं ब्रह्माजींनी अनेक वर्ष. आणि त्याच्यानंतर भगवान नारायण त्यावेळेस प्रसन्न झाले आणि नारायणाने दर्शन दिलेलं आहे महाराज. बोलिये नारायण भगवान की जय. ब्रह्माजींनी हात जोडलेले आहेत आणि नारायण त्यांना सांगतायत, भगवान विष्णू स्वतः सांगतायत ब्रह्माजींना, ब्रह्माजी तुम्ही आता सृष्टीची उत्पत्ती करा. आणि अशी ऑर्डर दिल्यानंतर ब्रह्माजींना थोडासा राग आला महाराज. ब्रह्माजी म्हणतायत का तुम्ही मला सांगणारे कोण? त्यावेळेस भगवान नारायण म्हणतायत की अरे 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 काहीतरी गडबड आहे, म्हणजे संदेह आहे, अजून संदेह पूर्ण गेला नाही. अरे याची उत्पत्ती करणाराच मी आहे, पण तरी सुद्धा याला संशय आहे. ब्रह्माजींना वाटलं की अजून कोणीतरी आहे, मग हेच प्रमुख आहे असं कशासाठी, यांनाच का मान द्यायचा. शेवटी दोघांचा वाद चालू झाला महाराज. कुणाचा? ब्रह्माजींचा आणि भगवान नारायणाचा. अगोदर संवाद होता. नीट ऐका, अगोदर काय होता? संवाद. संवाद हळूहळू संपत चालला, तर त्याच्यातला अनुस्वार निघून जातो, स पण निघून जातो, खाली काय राहतं शिल्लक? वाद. आणि तो वाद चालू झाला महाराज. एकाचा वाद, दुसऱ्याचा वाद, असा समोरचा वाद आणि इकडचा वाद. आणि वाद 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 वादावादी चालू झाली. इतकी वादावादी चालू झाली की अगदी ब्रह्माजींचं आणि विष्णू भगवंताचं युद्ध झालं महाराज. युद्ध झालेलं आहे, घणाघाती युद्ध चालू झालेलं आहे. आणि ते युद्ध चालू झाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड कंपायमान व्हायला लागलेलं आहे. सगळ्या ब्रह्मांडाला चिंता पडली की आता नेमकं काय होणार आहे, प्रलय काळ येतो की काय. आणि भगवान भोले बाबांनी दोघांचं युद्ध चालू असताना, फक्त युद्ध कशाहून चाललं? मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ. मला असं वाटतं आपल्या या जगामध्ये सुद्धा आज युद्ध हेच चाललंय, मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ. पण हे युद्ध संपवावं कुठंतरी. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस या युद्ध पार टोकाला गेलं त्यावेळेस आदि शिव भगवान भोले बाबा, शिवशंकर भोले बाबा त्यावेळेस दोघांच्या मध्यभागी बरोबर लिंग स्वरूपामध्ये म्हणजे ज्योतिष स्वरूपामध्ये भगवान भोले बाबा त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि भगवान भोले बाबा ज्योतिष स्वरूपामध्ये, पण ती ज्योत साधी होती का? नाही. या ज्योतीची उंची सांगता येणार नाही आणि तिचं तळही सांगता येणार नाही. एवढी भव्य आणि दिव्य अशी ज्योतिर्मय स्वरूपामध्ये भगवान भोले बाबा त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. बोला नमः पार्वतीपते हर 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 ज्योतिष स्वरूप भगवान शिवाचं प्रागट्य त्या ठिकाणी झालंय. भगवान नारायणाला आणि भगवान ब्रह्माजींना तेजाने काय केलंय महाराज? उजळून टाकलेलं आहे. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, ब्रह्माजींची नेत्र त्या ठिकाणी डोळे दिपलेले आहेत. बघा काय तेज असेल महाराज माझ्या शिवाचं, माझ्या भोलेबाबांचं, माझ्या सांब सदाशिवाचं तेज किती असेल. त्या तेजाने नारायणाचे सुद्धा डोळे दिपले महाराज. त्याच्या तेजाचं वर्णन केलंय ना महाराज काकड्यामध्ये. काय तेज आहे त्याचं, कोटी सूर्याचं तेज आहे त्याचं. आम्ही काकडा गाताना ते गातो महाराज. कितीतरी कोटी सूर्यांचं तेज त्याच्यामध्ये सामावलेलं आहे महाराज. आणि ते तेज पाहिलं आणि भगवान नारायण आणि भगवान ब्रह्माजी दोघांच्या मध्यभागी तो स्तंभ उभं राहिलेला आहे. आणि ज्यावेळेस असं काही घडतं ना, एक सांगू का, दोघींचं जर भांडण चालू असलं कडाक्याचं, शेजारणीचं, आणि ते भांडण चालू असताना जर कधी तुमच्या गल्लीमध्ये एखादा जर मोटरसायकल जोरात जर आपटला ना, तर तुमचं भांडण थोड्या वेळ का होईना थांबतं. तुम्ही म्हणशाल महाराज तुम्हाला कसं काय माहिती? जे तुमच्या गल्लीत आहे तेच आमच्या गल्लीत आहे. सगळीकडे सारखंच असतं, काही बदल नसतो. आता यात टाळी वाजण्यासारखं काय? हे असं असतं बघा.
जेव्हा मनाला पटतो ठसतं त्यावेळेस असे आपोआप प्रतिक्रिया येतात महाराज. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू एकदा. मी आता गडचिरोलीला कथा करून आलो ना, बऱ्याच जणांनी मला आले आले विचारलं, महाराज तिकडं कसं काय हो, म्हणजे तिकडं आपल्यासारखंच आहे का? अरे बाबा, आपल्यासारखीच माणसं आहेत ना. माणसं कुठे वेगळी असतात, तिकडे काय शिंग आहेत का लोकांना? अहो, आपल्यासारखीच माणसं आहे. आपल्यासारखी थोडी बोली भाषेमध्ये फरक पडतो, बाकी काही नाही. चालीरीती परंपरामध्ये फरक पडतो, बाकी काय. ठीक आहे. मी तिथं गेल्या तरी मी चौकशी केली. मी म्हटलं बा, आमच्याकडे अशी अशी पद्धत आहे. आमच्याकडे जेवण म्हणजे अगोदरही हात धुतात आणि जेवण झाल्यावर पण हात धुतात. तुमच्याकडे कसं आहे? ते म्हणे महाराज आमच्याकडे तसंच आहे ना हो. मी परत त्यांना विचारलं, नितीन महाराज, मी म्हटलं बा आमच्याकडं माणसं मेल्यावर जातात, तुम्हाकडे कसं आहे तो? म्हणजे काय बोलता हो महाराज, सगळीकडे सारखंच असतं. परंतु ज्यावेळेस दोघांचा वाद चालू असतो त्यावेळेस भव्य आणि दिव्य असं काहीतरी घडतं महाराज, मोठं काहीतरी घडतं. एक सांगू का, लहान दुःख मोठं दुःख आल्यानंतर लहान दुःख जे आहे ना ते गायब होतं. कसं काय? तुमचं डोकं दुखतंय, तुमचं डोकं दुखतंय, परंतु तुम्हाला चावू नाही. परंतु जर कधी विंचू चावलाच लगेच घाबरल्या तुम्ही. मी फक्त समजा म्हटलं त्याला, तर डोकं दुखल्याचं दुःख काय होईल? कमी होईल नाही, वजा होईल. मोठं दुःख ज्यावेळेस येतं त्यावेळेस लहान दुःख शुल्लक वाटू लागतं मला. तसंच झालं. ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये भगवान भोले बाबा प्रगट झाले आणि भगवान भोले बाबा प्रगट झाल्यानंतर दोघांचे वाद संपुष्टात आले आणि दोघे जवळ आलेले आहेत. विचार करतायत, ही ज्योतिष